आज भारतीय शेअर बाजारामध्ये कम्प्लिटली ब्लडबाथ झालेला आहे. भारतीय शेअर बाजार म्हणजे सेन्सेक्स हा 1,500 पॉईंटनी आणि निफ्टी जवळपास 500 पॉईंटनी अगदी कोसळलेत आणि याच्यामध्ये 10 लाख करोड रुपयाचं नुकसान झालेलं आहे. हे उद्या तुम्हाला पेपरमधनं कळणारच आहे. पण हे का घडलं, हे सतत किती वेळेला घडलेलं आहे आणि ह्याच्यातनं मार्केट परत एकदा उठणार की नाही उठणार हे आपण जाणून घेऊया या व्हिडिओमधनं. आणि हाच भारतीय शेअर बाजार कोविडमध्ये 12,000 वरनं 7,500 झालेला आणि रशिया युक्रेन युद्धामध्ये 25% घसरलेला. पण भारतीय शेअर बाजार बंद झाला का? नाही. उलट पुढच्या 2 ते 3 वर्षांमध्ये इन्व्हेस्टर्सनी करोडो रुपये कमावलेत. पण काय होतं, पॅनिक दिसलं की साधा जो आपला रिटेल इन्व्हेस्टर असतो ना, तो घाबरून जातो आणि त्याच वेळेला इन्स्टिट्यूशन्स, म्युच्युअल फंड सगळे लोक येतात आणि इन्व्हेस्ट करतात. हा जो भारतीय बाजार आणि पडलाय ना, त्याची मुख्य कारण मी तुम्हाला सांगतो. क्रूड ऑइल सारखी जी गोष्ट आहे ती देशाच्या इन्फ्लेशनवरती हायएस्ट इम्पॅक्ट करतं. कारण एकदा का क्रूड वरती गेलं की तुमचा सगळ्या ट्रान्सपोर्टचा बट्ट्या बोळ होतो. त्याच्यामध्ये स्केर्सिटी, त्याच्यामध्ये प्राइस अनसर्टन्टी एवढे फॅक्टर असतात ना की तुमच्या पूर्ण इकॉनॉमीवरती त्याचा बँड वाजवतात ते लोक येऊन. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर का बघितलं की $100 म्हणजे जवळपास ₹1,000 बॅरल आपल्याला फक्त क्रूड ऑइल मिळतंय. त्याची रिप्रोसेसिंग, त्याची रिफर्निशिंग, मग ते रिफायनरीमध्ये जाणार आणि ते आपल्याकडे येणार, ही इतकं महाग पडतं. म्हणजे जवळपास आता इकडनं तेलाच्या किमतीत भडकणारच आहेत आणि इन्फ्लेशन वाढणार आहे. हा एक जो फिअर फॅक्टर आहे हा सगळ्यात महत्त्वाचा ठरतोय बाजाराला खाली ढकलण्यासाठी. पण घाबरू नका, याच्या अगोदरही वॉर झालेली आहे. तेव्हा देखील क्रूड $120 वरती गेलेलं होतं. पण तेव्हापासून जर का आज 10 वर्ष तुम्ही 2016 ते 2026 निफ्टीचा पगार बघितलात तर तो साधारण 12 ते 13% चा CAGR तुम्हाला देतोय. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही जर का मार्केट खाली जात असताना इन्व्हेस्ट करत गेलात तर ते तुमची वेल्थ क्रिएशन सुपर्ब करून देतात. पण तुम्ही यू जस्ट हॅव टू ट्रस्ट द प्रोसेस आणि तुम्ही याच वेळेला इन्व्हेस्ट केले पाहिजे. कारण काय असतं ना, एक ग्रेट कोट आहे मिस्टर वॉरेन बफेटचा. ते म्हणतात की जेव्हा जेव्हा बाजार खाली पडत असतो आणि प्रचंड पॅनिक असतं तेव्हा जे रिटेल इन्व्हेस्टर असतात किंवा कमजोर इन्व्हेस्टर जे असतात ते बाहेर जातात आणि तेव्हा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आणि मोठे वेल्दी इन्व्हेस्टर त्या सगळ्या लेवलला बाईंग करत असतात. आठवा ती कोविडची अपॉर्च्युनिटी. आपण आजही म्हणत होतो की अरे कोविडमध्ये इतकं मार्केट पडलेलं, तेव्हा मी एवढे घेतले असते तर त्याचे एवढे झाले असते, मी 1 लाख टाकले असते तर त्याचे 3 लाख झाले असते, कोणी म्हणतं मी 1 लाख टाकले असते तर ते 5 लाख झाले असते. तर मित्रांनो, या पॅनिकवाल्या सेलिंगमध्येच तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते. थोडे का होईना तुम्ही इन्व्हेस्ट करत राहा आणि 3 ते 4 वर्षानंतर तुम्ही जस्ट बघा तुमची CAGR जी असेल ती इझिली तुम्ही बीट केलेली असेल नॉर्मल म्युच्युअल फंड पेक्षा सुद्धा. कारण काय होतं, म्युच्युअल फंड तुमचा पैसा दर दिवसाला चर्न करतोय, पण तुम्ही एक्झॅक्ट डिप न पकडता प्रत्येक डिपमध्ये थोडे पैसे टाकत गेलात तर तुमची जेव्हा वेल्थ क्रिएट होणार आहे ना, ती टोटल वेल्थ तुमची कमीत कमी 14 ते 15% क्रिएट होईल. विश्वास ठेवा, ह्या अशा पॅनिक सिच्युएशनमध्येच इन्व्हेस्टमेंटची ग्रेट अपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळतात. लुक ॲट द व्हॅल्युएशन्स करंटली. लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप ऑल आर बिटन डाऊन. आणि हा मार्केट कसा आहे ना मित्रांनो, जेव्हा 26,350 दाखवलेलं सगळ्यांना वाटत होतं 28,000, 30,000, 32,000, 50,000 हवे ते टार्गेट मिळत होते. पण तेव्हा टाकलेले पैसे जर का तुम्ही ट्रस्ट करून टाकलेले की हे मार्केट 50,000 होणार आहे तर वाय नॉट ॲट 23,150. आजही तुम्ही करू शकता. इन्व्हेस्ट करा आणि पुढची फक्त गंमत बघत राहा. फक्त काय ना, थोडा पेशन्स पाहिजे आपल्यामध्ये. 2 ते 3 वर्षांचा पेशन्स जर का ठेवलात ना, तुम्हाला सुपर्ब रिटर्न मिळणार आहेत. आणि आज काय झालंय ना, आज सगळे लोक सगळं तुम्हाला सांगतील की अरे मार्केट का पडतंय, क्रूड वर गेलंय, वॉर चालू आहे, आज फ्रायडे 13th आहे. काय हवी ती कारणं पुरतात. पण ही सगळी कारणं फॅक्टर आउट होतात जेव्हा एकदा मार्केट बुलरनकडे तयार व्हायला लागतं ना, तेव्हा तुम्ही फक्त गंमत बघा. आणि एक क्रोनॉलॉजी आहे की मीच एक डिस्कवर केलेली आहे किंवा माझ्या डोक्यात आत्ता तुम्हाला व्हिडिओ करता आलेली आहे ती सांगतो. पहिल्यांदा काय होतं, सोनं चांदी भडकतं, मग कोणतं तरी एखादं युद्ध होतं, मग क्रूड ऑइल भडकतं, त्याचा देशावर आणि अख्ख्या जगावरती आर्थिक परिणाम होतो. सगळे लोक म्हणायला लागतात की आता मंदी येणार. पण मित्रांनो, ती मंदी आल्याच्या नंतर ते कन्सॉलिडेशन किंवा बॉटमिंग आउट असतं आणि मग जी बुलरन येते ती प्रिव्हियस हायला तोडून वरती जाते. म्हणजे
मी तुम्हाला सांगतो पुढल्या एप्रिलपर्यंतचं माझं ऑनेस्ट टार्गेट आहे की आपण 26,350च्या वरती गेलो पाहिजे. गंमत अशी आहे की जर का आपण 26,350च्या वरती गेलो तर इंडेक्समध्ये आपल्याला किमान 14 ते 15% रिटर्न मिळणार आहे. आणि इंडेक्समध्ये 14-15% रिटर्न म्हणजे ओव्हरऑल पोर्टफोलिओवरती 25 ते 30% रिटर्न तुम्ही धरून चाला. आणि हे मार्केट जे ना मित्रांनो, हे एका फिनिक्स पक्षासारखं आहे. राखीमधनंच तो फिनिक्स पक्षी वरती उठतो, पण त्याच्या आधी याची एकदा राख व्हावी लागते. आत्ता तुम्हाला वाटत असेल की तुम्ही इन्व्हेस्ट केलेल्या पैशांची आत्ता नुसती राख रांगोळी होते, पण ह्याच्यातनंच नवा फिनिक्स येईल आणि हा फिनिक्स तुम्हाला ऑल टाइम हायला घेऊन जाईल. आणि मग तुम्हीच म्हणाल 5 वर्षानंतर, अरे नशीब माझ्याकडे तेव्हा कमी पैसे होते, अदरवाईज जास्त पैसे असते ना तर आज मी लखपती नाही तर करोडपती झालेलो असतो. हा व्हिडिओ जर का तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप इंटरेस्टिंग वाटला असेल तर अर्थवेदला सबस्क्राईब करा.